आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विजय शिवतारे लवकरच सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवतारे प्रचारात उतरणार असल्याची माहिती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा प्रथमच बारामती दौरा। बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद। वसंत मोरेंना वंचितकडून पुण्याच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर। आजपासून वसंत मोरेंचा प्रचार सुरू। 5 एप्रिलला वंचितमध्ये औपचारिक प्रवेश। एमआयएमचा खासदार निवडून देण्याची चूक आता छत्रपती संभाजीनगरची जनता करणार नाही, तर नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे 2 लाख मतांनी निवडून येतील। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा। महायुतीचाच खासदार लोकसभेमध्ये निवडून येईल आणि मागच्या वेळेस जी संभाजीनगरकर वासियांनी जी चूक केली होती, एमआयएमच्या खासदारला निवडून दिलं होतं, ते आता जनता करणार नाहीये। गेल्या 10 वर्षात खासदारांनी सोलापूरसाठी काय केलं? काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल। रश्मी बर्वेंच्या जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात सुनावणी संपली। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण। कोर्ट उद्या निकाल देणार। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। अजित पवार गटानं घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख।